राज्यात भेसळखोरांविरोधात एफडीएची धडक कारवाई सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचं कौतुक केलं. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थ उत्पादनं आणि आस्थापनांविरोधात कारवाईला वेग आला आहे. राज्यात विविध ठिकाणी एफडीएच्या पथकांकडून हॉटेल्स, डेअरी, दुकानं आणि इतर आस्थापनांची तपासणी केली जाते. भेसळयुक्त माल आढळल्यास कारवाई केली जात असून अस्वच्छता आढळलेल्या आस्थापनांचे परवानेही निलंबित केले जातात. दरम्यान या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेसळखोरांना चांगलाच इशारा दिला आहे. भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होणं गरजेचं होतं आणि सध्या ही कारवाई सुरू आहे याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच यापुढेही एफडीएकडून अशाच प्रकारची धडक कारवाई सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.